योग्य चाललेलं असं म्हणायला हरकत नाही. आता ही 7वी क्रीडा स्पर्धा आहे, तुम्ही मगाशी म्हणालात तसं. त्याच्यामध्ये आपण 5 सर्वसाधारण विजेतेपदं एकूण मिळवलेली आहेत 7पैकी. या 5मध्ये आता आपण हॅट्रिक साधली आहे. म्हणजे 2023, 24 आणि 25 सलग 3 वर्ष आपण हे विजेतेपद पटकावलं. म्हणजे थोडक्यात पहिली 2 वर्ष आपण जे विजेतेपद पटकावलं ते आपण राखलंय या वेळेला. म्हणजे पहिलं दिल्लीमधल्या स्पर्धेमध्ये फक्त आपल्याला उपजित असं माझं म्हणाला झाली होती त्यावेळेला. आणि जी 2 उरलेली ती हरियाणाने जिंकले. म्हणजे तुलना फक्त हरियाणा आणि महाराष्ट्र स्पर्धा आहे एकंदर. तर हे यश नेमकं म्हणजे याचं मोजमाप आपल्याला कसं करता येईल, या यशाबद्दल नेमकं काय सांगता येईल आपल्याला? मी जसं म्हटलं ना की मिळालेली पदकं किंवा आकडा हा सगळ्यात महत्त्वाचा नाही. तुम्ही किती पदकं जिंकले त्याला महत्त्व आहे. ती पदकं जिंकताना तुम्ही काय संघर्ष केलाय, तुम्ही तुमची गुणवत्ता दाखवू शकल्यात का? आणि मला असं वाटतं या कसोटीवर जर पाहिलं गुणवत्तेचं मूल्यमापन करायचं झालं तर केवळ मिळालेली मेडल्स किंवा तुम्हाला मिळालेली सुवर्ण पदकं महत्त्वाची नसतात. कारण कधी कधी असं असतं की एखाद्या खेळामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी कमजोरचा असू शकतो, परंतु ज्या क्षमतेने ज्या निर्णायक पद्धतीने महाराष्ट्राचे खेळाडू जिंकतायत, झुंजतायत, मला असं वाटतं ते काबिले तारीफ आहेत. कारण 9 स्पर्धा विक्रम करणं ही छोटी गोष्ट नाही. स्पर्धा विक्रम म्हणजे आजवर त्या खेळातले जे विक्रम आहेत ते मोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामगिरीचा बार उंचवायचा आहे आणि हे सहज सोपं नाही आहे. मी 30 वर्ष मी क्रीडा पत्रकारिता करतोय, 6 ऑलिम्पिक स्पर्धा पाहिल्या. त्यामुळे एक सेकंदाची जर कामगिरी तुम्हाला उंचवायची असेल तर खेळाडूंना किती अतोनात परिश्रम करावे लागतात हे आपण जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे विजेतेपद याची खासियतच ही वेगळी आहे की एक तर दडपणाखाली तुम्ही खेळलात. म्हणजे तुम्ही जेव्हा अगदी फ्रेश माइंडने जाता, तुमच्यावर कोणतेही दडपण नसतं, तेव्हा तुम्ही कामगिरी करणं वेगळं. आणि जेव्हा तुम्ही विजेते आहात आणि त्यातही तुम्ही सलग 2 वर्ष विजेते आहात, त्या कामगिरीचा दबाव घेऊन जेव्हा तुम्ही मैदानात उतरता आणि जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने महासत्ता होण्याच्या दिशेने एक पाऊल अजून जोरात टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि मला वाटतं खेळांचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा खेळाडू मैदानावरती उतरतो, जेव्हा संघ उतरतो, तेव्हा दोघांची क्षमता तशी सारखीच असते. कारण तुमची जी पूर्वप्रतिष्ठा असते किंवा तुमची पूर्वपुण्याई असते, खेळाच्या भाषेतली पूर्वपुण्याई, मानांकन म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, हे सगळं बाजूला असतं. त्यावेळेला दोघेही समतोल असतात आणि मग तिकडे प्रत्यक्ष मैदानावरती जो चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवू शकतो, आपली शारीरिक क्षमता दाखवू शकतो, मानसिक क्षमता दाखवू शकतो, तो बाजी मारून जातो. हा असा एखादा प्रकार असतो. आता मला सांगा की आता ही जी आपली क्रीडा स्पर्धा झाली याच्या